वेलकम ऑनलाइन एज्युकेशन बाय संतोष आगरकर। आपल्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे संतोष आगरकर। विद्यार्थी मित्रांनो, पहा इयत्ता 9वी गणित भाग 2 सेमी आणि मराठी माध्यमासाठी बोरी हायस्कूल बोरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे, मी श्री आगरकर सर। आज आपण प्रकरण 1 भूमितीतील मूलभूत संबंध, सशर्त विधाने आणि व्यत्यास, बेसिक्स कन्सेप्ट इन जॉमेट्री, कंडिशनल स्टेटमेंट्स अँड कॉन्व्हर्स हा घटक पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या, सशर्त विधाने आणि व्यत्यास कशाला म्हणायचं आहे ते। इयत्ता 8वी पर्यंत आपण भूमिती म्हणजे आकृत्या वगैरे ह्या गोष्टी शिकलेलो आहेत। या वर्षापासून आपल्याला प्रमेय, त्याची सिद्धता कशी लिहायची त्याच्यासाठी थोडीशी अगोदर जी ओळख आहे ती आहे आपली सशर्त विधाने आणि व्यत्यास, कंडिशनल स्टेटमेंट्स अँड कॉन्व्हर्स या गोष्टी आपण आज पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या, जी विधाने जर तर रूपात लिहिली जातात, जी विधाने जर तर रूपात लिहिली जातात त्यांना सशर्त विधाने असे म्हणतात। सशर्त विधानातील जरने सुरू होणाऱ्या विधानास पूर्वांग, त्याला पूर्वार्ध, तर तरने सुरू होणाऱ्या विधानास उत्तरांग, तर त्याला काय म्हणायचं, उत्तरार्ध असे म्हणतात। म्हणजे आपण भूमितीमध्ये जर तर स्वरूपात आता विधान पाहणार आहोत। एखादं विधान जर जरने सुरुवात झाली तर त्याला पूर्वांग किंवा पूर्वार्ध असं म्हणायचं आणि तरने सुरू होणाऱ्या विधानास उत्तरांग किंवा उत्तरार्ध असे म्हणतात। एक उदाहरणार्थ तुम्हाला दिलेला आहे, तर समभुज चौकोनांचे कर्ण परस्पराचे लंबदुभाजक असतात, हे एक विधान आहे। विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या, एक साधं उदाहरण दिलंय तुम्हाला, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात। या विधानामध्ये जर तर वापरायचं असेल तर ते कसे वापरायचे आणि आपण जर तर वापरलं तर त्याला काय म्हणणार आहोत, तर त्याला आपण सशर्त विधान असे म्हणणार आहोत। आता बघा, या विधानामध्ये मी आता जर आणि तर या गोष्टी वापरणार आहे। तर ते कसं आहे, जर दिलेला चौकोन समभुज चौकोन असेल, बरोबर आहे, तिथं काय कोणता चौकोन दिलाय, समभुज चौकोन, मग मी फक्त वापरलं जर दिलेला चौकोन समभुज चौकोन असेल तर आपोआप पुढे तर येणार, त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात। मग समभुज चौकोनाचे कर्ण परस्पराचे लंबदुभाजक असतात, हे साधं विधान आहे। या विधानाला आपण सशर्त विधान बनवायचं म्हटलं तर जर तर मध्ये लिहावं लागेल। म्हणजेच जर दिलेला चौकोन समभुज चौकोन असेल तर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात। एखादे सशर्त विधान दिले असेल आणि त्यातील पूर्वांग व उत्तरांग यांची अदलाबदल केली तर मिळणारे नवे विधान हे मूळ विधानाचा व्यत्यास आहे असे म्हणतात। आता एखादं विधान जर आणि तर पर्यंत कसं लिहायचं हे आपण पाहिलेलं आहे। तर याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, एक पूर्वांग आणि दुसरा उत्तरांग। जर दिलेला चौकोन समभुज चौकोन असेल, पहा, जर दिलेला चौकोन समभुज चौकोन असेल, ही जरनी सुरुवात झालेली आहे, म्हणून याला आपण काय म्हणणार आहोत, तर हे जे आहे तर हे विधान आहे पूर्वांग। तर म्हणजे आता इथून सुरुवात झाली तर त्याचे कर्ण परस्परांचे काय असतात, लंबदुभाजक असतात आणि याला आपण काय म्हणणार आहोत, तर याला आपण उत्तरांग किंवा उत्तरार्ध असे म्हणतात। आणि हा जो झाला तो हा झाला तुमचा पूर्वांग म्हणजे पूर्वार्ध झालेला आहे। आता हे उत्तरांग आणि पूर्वार्ध यांची अदलाबदल केली म्हणजे एखाद्या चौकोनाचे कर्ण परस्पराचे लंबदुभाजक असतील तर तो चौकोन समभुज चौकोन असतो, असं मी अदलाबदल केली तर जे विधान मिळतं त्याला आपण व्यत्यास असे म्हणणार आहोत। एखादे सशर्त विधान सत्य असेल तर त्याचा व्यत्यास सत्य असतो असेच नाही, तर पुढील विधान पहा। बघा, सशर्त विधान जर सत्य असेल तर त्याचा व्यत्यास सत्य येईल असं सांगता येणार नाही। जर एखादा चौकोन समभुज असेल तर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात। या विधानामध्ये जर आणि तर आले म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहोत, सशर्त विधान।
तर प्रश्न जो पुढचा भाग आहे तर याला आपण उत्तरांग असे म्हणणार आहोत, आणि जर पासून जो पुढचा भाग आहे तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, पूर्वांग असे म्हणणार आहोत. आता यांची अदलाबदल करतो. उत्तरांग आणि पूर्वांग यांची जर अदलाबदल केली तर त्याच्यापासून काय मिळते, आपल्याला व्यत्यास मिळतो. आता बघा, त्याचे कर्ण परस्पराचे लंबदुभाजक असतात, हे तरच्या पुढचा भाग आहे. आता त्याला जर मध्ये आपल्याला घ्यायचा आहे. जर एखाद्या चौकोनाचे कर्ण परस्पराचे लंबदुभाजक असतील, हो का, आणि ह्या जरचा भाग तर मध्ये घ्यायचा आहे, तर तो चौकोन समभुज असतो. हा जो भाग आहे याला आपण व्यत्यास असे म्हणणार आहोत. या उदाहरणात मूळ विधान आणि त्याचा व्यत्यास हे दोन्हीही सत्य आहेत. बरोबर आहे. समभुज चौकोनाचे कर्ण हे परस्पराचे लंबदुभाजकच असतात. उलट अर्थी तुम्ही असा म्हणला, एखाद्या चौकोनाचे कर्ण परस्पराचे लंबदुभाजक असतील तर तो चौकोन समभुज असतो. दुसरं एक सशर्त विधान दिलेलं आहे. जर एखादी संख्या ही मूळ संख्या असेल ती सम किंवा विषम असते. बघा, जर एखादी संख्या ही मूळ संख्या असेल तर ती सम किंवा विषम असते. जर प्रश्न तर पर्यंतचा भाग, जर पासून तर पर्यंतचा भाग जो आहे तो पूर्वांग, तर पासून जो पुढचा भाग आहे तो उत्तरांग. याला उलट केलं, एखादी सम किंवा विषम संख्या असेल तर ती मूळ संख्या असते. बरोबर आहे. कारण आपण हा त्याचा काय असणार आहे, व्यत्यास. एखादी सम किंवा विषम संख्या असेल तर ती मूळ संख्या असते. आता हे सत्य आहे का असत्य आहे हे आपण आता पाहू, पण हे असत्य आहे का ते सांगतो मी स्पष्टीकरण करून. एखादी संख्या ही मूळ संख्या असेल तर ती सम आणि विषम असते. बरोबर आहे. मूळ संख्यामध्ये सम ही फक्त एकच संख्या आहे आणि बाकीच्या ज्या संख्या असतात त्या विषम असतात. इथं व्यत्यासात काय केले, जर एखादी संख्या सम किंवा विषम असेल, बरोबर आहे, जर तुम्ही 2 घेतला तर हे विधान सत्य होईल. पण दुसरी जर समसंख्या 4 जर घेतली, सम किंवा विषम, दुसरी जर समसंख्या जर तुम्ही 4 घेतली तर 4 ही मूळ संख्या नाही. म्हणजे प्रत्येक उदाहरणात व्यत्यास हा सत्य असेल असेच नाही. या उदाहरणात मूळ विधान सत्य आहे पण त्याचा व्यत्यास जो आहे तो असत्य आहे. हेच विद्यार्थी मित्रांनो आपण सेमीसाठी पाहणार आहोत. कंडिशनल स्टेटमेंट्स अँड कॉन्व्हर्स. द स्टेटमेंट्स which can be written if then form are called conditional statement. जर एखादं स्टेटमेंट तुम्ही if then फॉर्म मध्ये जर लिहित असाल तर त्याला आपण कंडिशनल स्टेटमेंट्स असं म्हणणार आहोत. मग if चा भाग तो काय आहे, द पार्ट ऑफ द स्टेटमेंट फॉलोइंग if. जर if ने सुरुवात झाली तर त्याला अँटीसिडेंट असं म्हणतात, म्हणजेच याचा अर्थ आहे पूर्वार्ध. and part of the following then is called consequence. आणि consequent ला तुम्ही काय म्हणणार आहात, उत्तरार्ध. जर तुम्ही if ने सुरुवात केली तर त्याला अँटीसिडेंट असं म्हणणार, आणि जर तुम्ही then ने सुरुवात केली तर त्याला consequent असं म्हणणार आहोत. उदाहरणाच्या सहाय्याने पाहू. फॉर एक्झाम्पल, कन्सिडर द स्टेटमेंट. एक स्टेटमेंट दिले, the diagonals of rhombus are perpendicular bisector of each other. The diagonals of rhombus are perpendicular bisector of each other. म्हणजे रोम्बसचं डायगोनल जे असतात ते एकमेकाला परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात. The statement can be written in the conditional form. आता हे जर मला कंडिशनल स्टेटमेंटच्या स्वरूपात लिहायचं असेल तर if then च्या स्वरूपात लिहावं लागेल. पण कसं, if the given quadrilateral is a rhombus. जर दिलेला चौकोन समभुज असेल then its diagonals are perpendicular bisectors of each other. म्हणजे पहा, if ने सुरुवात केली, इथं काय होतं, द डायगोनल्स ऑफ रोम्बस. आपण तुम्हाला क्वाड्रिलॅटरल दिलाय पण कोणता आहे, रोम्बस. मग सुरुवात करू. if the given quadrilateral is a rhombus then diagonals are perpendicular bisector of each other. मग if पासून then पर्यंतचा जो भाग आहे त्याला अँटीसिडेंट म्हणायचं आणि then च्या पुढचा जो भाग आहे त्याला कॉन्सिक्वेंट असं म्हणतात. मग हे अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट जर चेंज केलं तर त्याला म्हणायचं कॉन्व्हर्स ऑफ द गिवन स्टेटमेंट. बघा, if the antecedent
and consequent in a given conditional statement are interchanged. म्हणजे पहिल्यांदा देनचा भाग लिहिला आणि नंतर इफचा भाग लिहिला तर the resulting statement is called the converse of the given statement. तर त्याला काय म्हणायचं, कॉन्व्हर्स असे म्हटले जाते. इफ द कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू, जर तुमची कंडिशनल स्टेटमेंट ट्रू असेल, इट्स कॉन्व्हर्स इज नॉट नेसेसरली ट्रू, तर त्याचा कॉन्व्हर्स हा ट्रू असेल असे सांगता येत नाही. हे आपण खालील उदाहरणाच्या साहाय्याने पाहू. कंडिशनल स्टेटमेंट दिली. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस, जर तुम्हाला क्वाड्रिलॅटरल रोम्बस दिला, then its diagonals are perpendicular bisector of each other. बरोबर आहे. कंडिशनल स्टेटमेंट का आहे, तर याच्यामध्ये इफ आणि काय आलेला आहे, देन आलेला आहे. याचा कॉन्व्हर्स पहा, म्हणजे देनचा पुढचा भाग आपल्याला पहिल्यांदा लिहावा लागेल. इफ द डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर, जर एखाद्या चौकोनाचे डायगोनल परपेंडिक्युलर बायसेक्टर असतील तर देन, मग आता हे इफच्या पुढे देन क्वाड्रिलॅटरल, देन इट इज अ रोम्बस. तो क्वाड्रिलॅटरल काय असतो, रोम्बस असतो. आता या एक्झाम्पल मध्ये कंडिशनल स्टेटमेंट आणि कॉन्व्हर्स हे दोन्ही ट्रू आहे. इन द अबव एक्झाम्पल द स्टेटमेंट अँड द कॉन्व्हर्स आर ट्रू, म्हणजे जो का स्टेटमेंट आणि कॉन्व्हर्स आहे ते ट्रू आहे. नाउ कन्सिडर द फॉलोइंग एक्झाम्पल. दुसरं उदाहरण पाहू. कंडिशनल स्टेटमेंट. इफ नंबर इज अ प्राइम नंबर देन इट इज इव्हन और ऑड. जर तुम्हाला एखादा प्राइम नंबर दिला तर तो इव्हन किंवा ऑड असेल असं आपण म्हणतो. इफ आणि देन आलाय म्हणजे ही कंडिशनल स्टेटमेंट आहे. याचा कॉन्व्हर्स लिहायचा आहे, म्हणजे देनच्या पुढचा भाग अगोदर, मग देनच्या पुढचं काय, इट इज अ इव्हन और ऑड. मग एखादा नंबर इव्हन किंवा ऑड असेल, मग ते लिहिले कसं बघा. इफ अ नंबर इज इव्हन और ऑड देन, इफच्या पुढचा भाग देनला घेऊ. देन नंबर इज अ प्राइम नंबर देन इट इज अ प्राइम नंबर. मग आता कंडिशनल स्टेटमेंट आपण लिहिली, कॉन्व्हर्स लिहिला, परंतु याचा कॉन्व्हर्स हा ट्रू का फॉल्स आहे हे आपण पाहू शकतो. एखादा दिलेला इव्हन किंवा ऑड नंबर असेल तर तो प्राइमच असतो असा त्याचा कॉन्व्हर्स म्हणतो. आपल्याला माहिती आहे प्राइम नंबर म्हणजे काय असतात, 2 3 5 7 डॅश डॅश डॅश. आणि अजूनही त्याच्यामध्ये एक गोष्ट माहिती आहे की प्राइम नंबर मध्ये फक्त एकच नंबर हा इव्हन असतो, तो कोणता असतो, 2. इथं काय दिलंय कॉन्व्हर्स मध्ये, इफ अ नंबर इज इव्हन और ऑड, कोणताही नंबर तुम्ही इव्हन किंवा ऑड घ्या. मग मी जर 2 च्या जागी 4 हा इव्हन नंबर घेतला तर हा प्राइम नंबर नाही, म्हणजे ह्याचा जो कॉन्व्हर्स आहे तो कसा आहे, फॉल्स आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने एक कंडिशनल स्टेटमेंट व्यवस्थितरित्या तुम्ही समजावून घ्या. आता एखाद्या गुणधर्माची तर्कशुद्ध सिद्धता देता येत नसेल तर तो गुणधर्म सत्य मानला जातो. एखाद्या गुणधर्माची तर्कशुद्ध सिद्धता देता येत असेल तर तो गुणधर्म सत्य मानला जातो. त्यासाठी केलेल्या तर्कशुद्ध मांडणीला त्या गुणधर्माची म्हणजेच त्या प्रमेयाची सिद्धता म्हणतात. मग आपल्याला सशर्त विधाने म्हणजे कळलं, ते लिहायचं कसं, पूर्वार्ध उत्तरांक कळलं, परंतु हे कसं त्याची जर सिद्धता देता आली तर त्याला तुम्ही त्या प्रमेयाची सिद्धता असे म्हणणार आहोत. सिद्धता देता म्हणजे काय, त्याची तर्कशुद्ध मांडणी करता आली. एखाद्या सशर्त विधान सत्य आहे हे आपल्याला सिद्ध करायचे असते तेव्हा त्यातील पूर्वांगाला पक्ष आणि उत्तरांगाला साध्य असे म्हणतात. बघा, एक तुम्हाला सशर्त विधान दिले, ते तुम्हाला सत्य सिद्ध करायचंय, मग त्यातला जर पासून तरचा जो भाग आहे त्याला तुम्ही पूर्वांग म्हणणार आहे. मग हा पूर्वांग न लिहिता त्याच्याऐवजी काय लिहायचा, पक्ष असे लिहितात. तर पासून जो पुढचा भाग आहे त्याला आपण उत्तरांग असे म्हणणार आहोत, आणि हा जो उत्तरांग आहे तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, साध्य असे म्हणणार आहोत. म्हणजे जी काय आपल्याला तर्कशुद्ध लिखाण करायचं आहे त्याच्यामध्ये पक्ष आणि साध्य यांचा समावेश करावा लागेल. सिद्धतेचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे 2 प्रकार आहेत. एकमेकींना छेदणाऱ्या 2 रेषांनी केलेल्या गुणधर्माची प्रत्यक्ष सिद्धता पाहू. एकमेकींना छेदणाऱ्या 2 रेषांनी केलेल्या कोणांच्या गुणधर्माची सिद्धता आपल्याला पाहायची आहे. प्रमेय दिले.
याला प्रमेय पहा. आतापासून हा नवीन भाग आहे. दोन रेषा एकमेकींना छेदल्यास होणारे परस्पर विरुद्ध कोन समान मापाचे असतात. आता तुम्हाला दोन रेषा दिलते म्हणजे सांगितले आणि ते एकमेकाला छेदतात तर त्यांचे परस्पर कोन समान मापाचे असतात. त्याच्यासाठी मग मला एक आकृती काढावी लागेल. ही समजा रेषा AB, ही रेषा CD, या दोन्ही जी रेषा आहेत त्या O बिंदूमध्ये छेदतात. मग आपण पक्षामध्ये काय लिहिणार आहे? दिलेला भाग. काय दिले? जर दोन रेषांनी एकमेकींना छेदले, मग दोन रेषा कोणत्या हे फक्त गणिती स्वरूपात लिहायचं. तर पहिली रेषा AB आणि रेषा CD, ही रेषा AB, ही रेषा CD परस्परांना कोणत्या बिंदूत छेदतात? O बिंदूत छेदतात. परस्परांना O बिंदूत छेदतात. मग आपल्याला माहित आहे छेदल्यावर AO आणि B हे तिन्ही एक रेषीय, COD हे तिन्ही एक रेषीय. ही झाला जर पासून तर पर्यंतचा भाग. मी कशात लिहिलेला आहे? पक्षात. तर परस्पर विरुद्ध कोन समान मापाचे असतात तरचा पुढचा भाग आहे तो कशात लिहायचा? साध्यामध्ये लिहायचा आहे. मग आपल्याला माहिती आहे विरुद्ध कोन हा कोन AOC तर त्याचा विरुद्ध कोन BOD, हा कोन BOC तर त्याचा कोन कोणता येईल? AOD. हा काय? BOC इकडं आणि AOD हे आपल्याला काय करायचे? सिद्ध करायचे आहे. आता ही सिद्ध करत असताना जी तर्कशुद्ध मांडणी असते त्या तर्कशुद्ध मांडणीला आपण सिद्धता असे म्हणणार आहोत. म्हणजे आपण याची काय लिहायची आहे? सिद्धता. बघा दिलेलं प्रमेय पहिल्यांदा पक्ष, नंतर साध्य आणि नंतर सिद्धता. पुढे बघा तुम्हाला समजेल सिद्धतेच्या साध्याच्या नंतर म्हणजे सिद्धतेच्या अगोदर रचना सुद्धा असते. तर विद्यार्थी मित्रांनो पहा याची आपल्याला सिद्धता पाहिजे आहे. मग ही जी तर्कशुद्ध मांडणी आहे तर बघा पक्ष म्हणजे दिलेल्या गोष्टी लिहिल्या. साध्य म्हणजे काय? साध्य परस्पर विरुद्ध कोन समान मापाचे असतात हे आपण भूमिती भाषेत लिहून घेतलेलं आहे. तर कोन AOC आणि त्याचा विरुद्ध कोन BOD, कोन BOC आणि त्याचा विरुद्ध कोन AOD. आता ही जी सिद्ध करायचं आहे त्याला सिद्धता असे म्हणणार आहोत. तुमच्यासाठी मी पुन्हा एकदा इथे ही आकृती काढून घेत आहे. विद्यार्थी मित्रांनो जरा व्यवस्थितरित्या ही आकृती समजून घ्या. याला A म्हटलं, याला O म्हटलं, याला C म्हटलं, याला B म्हटलं आणि याला जे आहे ते D म्हटलं. अशा आकृती काढली. तर पहा रेषी जोडीतील कोन एका रेषेमध्ये जे तयार होतात त्याला रेषी जोडीतील कोन असे म्हणतात. म्हणजे पहिलं दिलंय कोन AOC अधिक कोन BOC बरोबर 180. बघा AOC इथला कोन, BOC म्हणजे इथला कोन. म्हणजे ही AB रेषा आहे. या AB रेषेमध्ये हा एक कोन इथला आणि हा एक कोन हे दोन कोन तयार झालते AB रेषेमध्ये आणि हे एकाच रेषेमध्ये तयार होतात म्हणून त्यांना रेषी जोडीतील कोन असे म्हणतात. आणि ह्या रेषी जोडीतील कोनांची बेरीज किती असते? 180. म्हणून त्याला समीकरण 1 काढून दिलं रेषी जोडीतील कोन. दुसरी जी रेषा आहे ती रेषा CD जर मांडली तुम्ही, ही आडवी CD जर मांडली तर हितला कोन BOC आणि खालचा कोन BOD हा सुद्धा किती होईल तुमचा? 180. म्हणजे कोन BOC अधिक कोन BOD बरोबर 180 त्याला सुद्धा कारण दिलं रेषी जोडीतील कोन. या समीकरण 1 आणि 2 चं निरीक्षण करा. याच्या दोघांच्या उजव्या बाजू समान आहेत म्हणजे डाव्या बाजू समान येतील. मग डावी म्हणजे कोणती? कोन AOC अधिक कोन BOC आणि BOC अधिक BOD. कशावरून लिहिलं? 1 आणि 2 वरून. दोघांमध्ये सामायिक घटक जो आहे तो BOC आहे तो एकमेकाला कॅन्सल होईल. म्हणजेच काय शिल्लक राहिला? फक्त इथं AOC आणि इथं शिल्लक राहिला BOD. म्हणजे पहिली जी गोष्ट होती ती सिद्ध झाली. आणि त्याचप्रमाणे आपल्याला दुसरी गोष्ट BOC बरोबर AOD. एक गोष्ट सिद्ध झाली तर दुसरी गोष्ट सिद्ध करत बसायचं नाही आणि ते लिहायचं. त्याचप्रमाणे कोन BOC बरोबर कोन AOD हे सिद्ध करता येईल. विद्यार्थी मित्रांनो प्रमेयाचं पहिलंच उदाहरण आहे. व्यवस्थितरित्या तुम्ही समजून घ्या आणि आपल्या वहीमध्ये लिहा. अ प्रॉपर्टी हेच सेमीसाठी पाहू आपण. अ प्रॉपर्टी इज सपोज्ड टू बी ट्रू if it can be proved logically it is then called theorem. तर थेरम कशाला म्हणायचं? तुम्ही कंडिशनल स्टेटमेंट लिहिलं, त्याची प्रॉपर्टी लिहिली आणि ती जर ट्रू असेल आणि ती ट्रू करण्यासाठी तुम्हाला लॉजिकली प्रूव्ह करण्यात येत असेल तर त्याला काय म्हणणार आहोत आपण? थेरम असे म्हणणार आहोत.
The logical argument made to prove a theorem is called its proof. मग ती लॉजिकल आर्ग्युमेंट असती प्रूव्ह करण्याची, त्याला प्रूफ असे म्हणतात. When we are going to prove that a conditional statement is true, its antecedent is called given part. इफ देनच्या स्वरूपात आपण कंडिशनल स्टेटमेंट लिहित असतो. इफ पासून देन पर्यंत जो भाग असतो त्याला अँटीसिडेंट म्हणजे पूर्वार्ध असे म्हणतो. आणि हा पूर्वार्ध जो असतो किंवा अँटीसिडेंट असतो त्याला आपण गिव्हन पार्ट हे आपल्याला दिलेलं असतं. and the consequent is called the part to be proved. आणि देनच्या पुढचा जो भाग असतो त्याला आपण कॉन्सिक्वेंट असं म्हणतो आणि तो जो असतो त्याला म्हणायचं पार्ट टू बी प्रूव्ह म्हणजे टू प्रूव्ह हा घटक त्याच्यामध्ये येणार आहे. देयर आर टू टाइप्स ऑफ प्रूफ्स, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट. प्रूफचे दोन प्रकार आहेत, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट. लेट अस गिव्ह डायरेक्ट प्रूफ ऑफ प्रॉपर्टी ऑफ अँगल्स मेड बाय टू इंटरसेक्टिंग लाइन्स. एक थेरम दिले त्यांनी आपल्याला. थेरम द अपोजिट अँगल्स फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाइन्स. अपोजिट अँगल्स फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाइन्स. दोन लाईन जर इंटरसेक्टिंग करत असतील आणि त्याच्यामध्ये जर अपोजिट अँगल तयार होतील तर आर ऑफ इक्वल मेजर्स. ते दोन्ही अपोजिट अँगल कसं असतात, इक्वल मेजर्सचे असतात. गिवन काय की लाईन ए बी अपोजिट अँगल, पण अपोजिट अँगल साठी दोन लाईन पाहिजे. लाईन ए बी अँड लाईन सी डी इंटरसेक्ट ॲट पॉइंट ओ. लाईन ए बी अँड लाईन सी डी इंटरसेक्ट ॲट पॉइंट ओ. हा लाईन ए बी आहे, हा लाईन सी डी आहे. दोन्ही इंटरसेक्ट जे आहेत ते कुठं होतात, तुमचे ओ मध्ये होत असतात. कसे होतात तर ए ओ बी आर कोलिनियर आणि सी ओ डी हे सुद्धा कोलिनियर आहे. मग अपोजिट अँगल कोणतं होतात तर ह्या लाईन ए बी मुळे तर पा आणि ह्या लाईन सी डी मुळे. तर पहिला जर अँगल मी ए ओ सी घेतला तर दुसरा मला खालचा घ्यावा लागेल बी ओ डी. हा दुसरा जर अँगल मी बी ओ सी घेतला तर नंतर त्याचा अपोजिट कोणता घ्यावा लागेल ए ओ डी. म्हणजे पा हे थेरम दिलेल्या गोष्टी आहेत त्या आपण गिव्हन मध्ये लिहिल्या. अपोजिट अँगल्स कॉन्ग्रंट असतात ते टू प्रूव्ह मध्ये लिहिलं आणि हे प्रूव्ह करण्यासाठी आपण जे लॉजिकली लिहिणार आहोत त्याला आपण काय म्हणणार आहोत, प्रूफ. मग प्रूफ कसं लिहायचं पा. हा अँगल ए बी आहे. फक्त ह्या ए बीचा विचार करा. ह्या ए बी मध्ये हा एक अँगल आणि हा एक अँगल आहे. म्हणजे एक आणि याला म्हटलं मी दोन. म्हणजे हे जे दोन अँगल ए बी लाईनचा आहेत त्याला म्हणायचं अँगल्स इन लिनियर पेअर. हे अँगल एओसी हा पहिला अँगल प्लस अँगल बीओसी दुसरा अँगल इज इक्वल टू 180 डिग्री त्याला फर्स्ट काय म्हणायचं, अँगल्स इन लिनियर पेअर. कारण अँगल्स इन लिनियर सम ऑफ अँगल इन लिनियर पेअर इज 180 डिग्री. सेकंड दुसरा जो अँगल घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी मला दुसरी लाईन घ्यावी लागेल सी डी. मग सी डी जर घेतली तर कोणता अँगल येईल, अँगल बीओसी आणि अँगल बीओडी. म्हणजे हा दुसरा आणि तिसरा हा सी डीचा आहे. म्हणजे काय येईल, अँगल बीओसी प्लस अँगल बीओडी इज इक्वल टू 180 डिग्री. इक्वेशन सेकंड त्याला रिझन दिलं मी अँगल्स इन लिनियर. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड दोन्हीचं निरीक्षण करा. फर्स्ट अँड सेकंडचं दोघांची राईट हँड साइड इक्वल आहे, देअरफॉर लेफ्ट हँड साइड इक्वल येईल. लेफ्ट हँड साइड अँगल एओसी प्लस बीओसी. बघा अँगल एओसी प्लस बीओसी. इकडची लेफ्ट हँड साइड अँगल बीओसी प्लस बीओडी हे दोन्ही इक्वल आलं. इक्वल आल्यामुळे काय होईल, दोघांकडे इक्वल पार्ट कोणता आहे, अँगल बीओसी अँगल बीओसी कॅन्सल. फक्त शिल्लक राहिला अँगल एओसी इज इक्वल टू बीओडी. हेच तुमचं टू प्रूव्ह मधला पहिला पार्ट आहे. मग दुसरा पार्ट तसाच प्रूव्ह करता येतो त्याला लिहायचं सिमिलरली इट कॅन बी प्रूव्ह दॅट अँगल बीओसी इज इक्वल टू अँगल एओडी. विद्यार्थी मित्रांनो, जसे आपण प्रत्यक्ष सिद्धता पाहिली तशीच अप्रत्यक्ष सिद्धता पाहू. अप्रत्यक्ष सिद्धता याच पद्धतीत सुरुवातीस साध्य असत्य आहे असे गृहीत धरतात. अप्रत्यक्ष सिद्धतेची सुरुवातच जे काय दिले ना ते आपण म्हणायचं असत्यच आहे. जरी सत्य वाटत असलं तरी म्हणायचं असत्य आहे. त्या आधारे केवळ तर्काच्या आणि आधी मान्य झालेल्या सत्यांच्या आधारे पायरी पायरीने एका निष्कर्षापर्यंत पोहोचतात. हा निष्कर्ष माहीत असलेल्या सत्य गुणधर्माशी किंवा पक्षाशी म्हणजे दिलेल्या माहितीशी विसंगत असतो.
आणि त्यामुळे साध्य असिद्ध आहे मानणे चुकीचे आहे असा निष्कर्ष काढावा लागतो. म्हणजे साध्य सत्य आहे हे स्वीकारले जाते. बरोबर आहे. पहिल्यांदा असत्य म्हणायचं, सोडवायचं, खाली आलं तर ते चुकतं, परत म्हणायचं साध्य. हे बरोबर आहे. विधान दिले, 2 पेक्षा मोठी असणारी मूळ संख्या विषम असते. 2 पेक्षा मोठी असणारी मूळ संख्या कशी असते? विषम असते. फक्त विधान दिले, आपल्याला सशर्त विधानामध्ये याचं रूपांतर करावं लागेल. सशर्त विधानामध्ये जर रूपांतर करायचं म्हणजे जर आणि तर मध्ये लिहावं लागेल. जर 2 पेक्षा मोठी असणारी संख्या माहित नाही, आपण तिला मानली पी. जर पी ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या असेल, म्हणजे पी जर तुमची 2 पेक्षा मोठी मूळ संख्या असेल तर पी ही विषम संख्या असते. आता हे उदाहरण जर आणि तर मध्ये आले म्हणून त्याला आपण म्हणणार आहे सशर्त विधान. आता पक्ष काय? जर पासून तरचा भाग पक्ष. पी ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या आहे, म्हणजे पक्षात काय येईल? पी ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या आहे. मूळ संख्या म्हणजे काय? पी च 1 आणि पी हे 2च विभाजक आहेत. मूळ संख्येची व्याख्या पाहिली, त्याला एकतर 1 ने भाग जातो किंवा त्याच संख्येने भाग जातो. म्हणजे पी ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या आहे, म्हणजे पी ला फक्त 1 नेच भाग जाईल किंवा पी नेच भाग जाईल. मग साध्य काय आहे? तर ती कोणती संख्या असते? विषम. म्हणजे पी ही विषम संख्या आहे असं आपण मानणार आहोत. आपल्याला अप्रत्यक्ष सिद्धता आहे. साध्यात तर दिलंय पी ही विषम संख्या आहे, पण आपण तसं नाही, आपण उलट म्हणायचं पी ही विषम संख्या नाही असे मानू. मग सिद्धता बघा, मी सुरुवात केली, पी ही संख्या विषम नाही असे मानू. मग विषम नाही म्हणजे पी कोणती संख्या असणार आहे? विषम नाही म्हटल्यावरती समसंख्या आहे. म्हणजेच पी ही समसंख्या आहे. मग समसंख्या आपल्याला माहिती आहे, समसंख्या म्हणजेच त्या समसंख्येचा विभाजक 2 हा असतो. म्हणून 2 हा पी चा विभाजक आहे. त्याला म्हटलं समीकरण 1. पण पी ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या दिलेली आहे, ते आपल्याला दिलंय म्हणजे त्याला आपण पक्ष हे कारण देणार आहे. पी ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या आहे. मग मूळ संख्या आहे म्हणजे पी चे 1 आणि पी हे 2च विभाजक आहे. म्हणून पी चे 1 आणि पी हे 2च विभाजक आहेत. त्याला म्हटलं समीकरण 2. पण समीकरण 1 काय सांगते? पी चा विभाजक कोणता आहे? 2. आणि आपण काय सिद्ध करतोय? पी चा विभाजक कोणता आहे? 1 आणि पी. म्हणजे 1 आणि 2 वरून हे पक्षाशी विसंगत आहे. पक्ष काय दिलाय? पी ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या आहे. मग 2 पेक्षा जर मोठी मूळ संख्या असेल तर पी चं विभाजक हे फक्त 1 आणि पीच पाहिजे. पण समीकरण 1 काय सांगते? 2 सुद्धा तुमच्या काय आहे? पी चा विभाजक आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहा पुन्हा एकदा आपण हे आपलं पाहायचं राहिलेलं आहे, ते आपल्याला पाहावं लागणार आहे. एक मी थोडासा पेन घेत आहे याच्यातला. मग पक्षाशी विसंगत. मग काय पक्षाशी विसंगत का झालं? तर आपण जे मानलेलं आहे ते चुकीचं आहे. मग आपण काय मानलं? तर पी ही संख्या विषम नाही असे मान, हे चुकीचं आहे. म्हणून मानलेले विधान चूक आहे. म्हणजेच मग चूक विषम संख्या नाही, म्हणजेच 2 पेक्षा मोठी मूळ संख्या विषम संख्या आहे. म्हणून पी ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या असेल तर ती संख्या विषम आहे असे सिद्ध होते. पहा विद्यार्थी मित्रांनो, हे सेमीसाठी आपल्याला इनडायरेक्ट प्रूफ बघायचा आहे. दिस टाइप ऑफ प्रूफ स्टार्ट्स विथ अन अझम्पशन दॅट द कॉन्सिक्वेन्स इज फॉल्स. काय म्हणायचं? या टाइप मध्ये प्रूफला स्टार्ट करण्यासाठी असं अझम्पशन म्हणजे गृहीत मानायचं कॉन्सिक्वेन्स इज अ फॉल्स. आपण अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेन्स मानले. कॉन्सिक्वेन्स म्हणजे त्यांच्या पुढचा भाग, जरी तो ट्रू असेल तरी त्याला फॉल्स म्हणायचं. Using it and the properties accepted earlier, we start arguing step by step and reach a conclusion. याचा वापर करून आपण ते सोडवायला सुरुवात करायची आणि कन्क्लुजन पर्यंत जायचं. Then the conclusion is contradictory. पण कन्क्लुजन जे येतं ना ते चुकीचं येतं. मग ते चुकीचं आलं की मग परिणाम म्हणायचं आपण जे मांडले ते चूक आहे आणि यांचं बरोबर आहे. With the antecedent or property which already accepted. And the assumption that the consequence is false goes wrong, so it is accepted that the consequence is true.
पाहू आपण. स्टडी द फॉलोइंग एक्झाम्पल. स्टेटमेंट दिले, अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 इज ऑड. 2 पेक्षा मोठा प्राईम नंबर असेल तर तो कसा असतो? ऑड असतो. हे फक्त स्टेटमेंट आहे. याचं रूपांतर मला कंडिशनल स्टेटमेंट मध्ये करायचं, म्हणजे त्याच्यामध्ये मला इफ आणि देन वापरावे लागेल, तरच त्याला आपण काय म्हणणार आहोत? कंडिशनल स्टेटमेंट. आता आपल्याला माहित नाही 2 पेक्षा कोणता मोठा नंबर आहे, तर तो मी मानतो पी. इफ पी इज अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 देन इट इज ऑड. पी हा प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 असेल तो इट इज ऑड. इफ देन आलं म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट. इफ पासून देन पर्यंतचा जो भाग आहे तो गिव्हन असतो. गिव्हन मध्ये काय? पी इज अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2. हा का, इफ पी इज अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2. पण आपल्याला माहिती आहे प्राईम नंबर म्हणजे त्याचं जे डिव्हायझर असतात ते एकतर 1 असतो नाहीतर तोच नंबर असतो. दॅट इज 1 अँड पी आर ओनली डिव्हायझर्स ऑफ पी. ह्या पी चा जो डिव्हायझर असणार आहे तो एकतर 1 असणार आहे आणि तो किती असणार आहे? 2. टू प्रूव्ह, मग प्रूव्ह काय असतं? P is an odd number. आपल्याला तेच प्रूव्ह करायचंय. P it is odd. P is an odd number. आता प्रूफ बघू. Let us suppose that P is not odd number. आपल्याला सांगितलंय जे पहिलं अजम्पशन आहे ते फॉल्स मानायचं. आपण काय म्हटलंय? प्राईम नंबर इज ग्रेटर दॅन इट इज ऑड. इथं काय म्हणतोय प्रूफ मध्ये? लेट अस सपोज दॅट P is not an odd number. इथं येऊन म्हटलो मी की तो ऑड नंबर नाही. सो ऑड नंबर नाही म्हणजे कोणता नंबर असणार आहे? इव्हन नंबर. सो पी इज अन इव्हन नंबर. मग आपल्याला माहिती आहे इव्हन नंबरचा डिव्हायझर कोणता असतो? तर तो 2 असतो. त्याला इक्वेशन फर्स्ट. अ डिव्हायझर ऑफ पी इज 2. का? तर त्याला आपण इव्हन मानलेला आहे. बट आपल्याला काय दिले? डिव्हायझर ऑफ 2 काय दिलेला आहे? 1 अँड पी. बट इट इज गिव्हन दॅट पी इज अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2. आपल्याला हे दिले पी हा प्राईम नंबर असून ग्रेटर दॅन 2 तो गिव्हन. मग 1 अँड पी आर ओनली डिव्हायझर्स ऑफ पी. आणि याला इक्वेशन सेकंड. मग जर पी हा प्राईम नंबर असेल ग्रेटर दॅन 2 तर त्याचं फक्त 1 अँड पीच हेच 2 डिव्हायझर असणार आहे. आणि आपण काय म्हटलं इथं वरती इक्वेशन फर्स्टला? पी चा डिव्हायझर कोणता आहे? तुमचा 2. मग हे कॉन्ट्राडिक्टरी झालं. स्टेटमेंट 1 अँड 2 आर कॉन्ट्राडिक्टरी. मग कॉन्ट्राडिक्टरी का येतं? तर आपण मानलेलं अजम्पशन ते फॉल्स असतं. Therefore the assumption that is P is not odd is a false. आपण काय म्हटले? P is odd, not odd number. मग हे assumption false झालं. मग true काय येईल? This proves that prime number greater than 2 is odd. मग त्याच्यापेक्षा जर greater than 2 च्या पेक्षा जर प्राईम नंबर असेल तर तो odd असतो. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आता सराव संच 1.3 सेमी आणि माध्यम मराठीसाठी पाहायचा आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो सराव संच 1.3 खालील विधाने जर तर रूपातल्या. जर तर रूपातल्या म्हणजे ही कसली विधाने असतात? तर ती असतात आपली सशर्त विधाने असतात. सशर्त. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. हे पहिलं उदाहरण दिले. हे जर आणि तर मध्ये मला लिहायचं आहे. जर एखादा चौकोन समांतरभुज असेल तर त्याचे कोन एकरूप असतात. हे आपण घेऊ शकतो. मग कसं लिहायचं बघा. जर एखादा चौकोन समांतरभुज असेल. एखादा चौकोन समांतरभुज असेल तर, कारण ह्या उदाहरणातच जर तरचा वापर करायचा आहे, तर त्या चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. तर त्या चौकोनाचे सम्मुख कोन ते कसे असतात? एकरूप असतात. म्हणजे दिलेलं उदाहरण मी जर तर मध्ये लिहिलेलं आहे म्हणून त्याला आपण सशर्त विधाने किंवा जर तर रूपात उदाहरणे असे म्हणणार आहोत. हे समीकरण 1. आता समीकरण 2. आयताचे कर्ण एकरूप असतात. कसं लिहिणार? जर एखादा चौकोन आयत असेल तर त्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतात. जर एखादा
एखादा चौकोन कोणता असेल? आयत असेल, आयत असेल तर त्या चौकोनाचे कर्ण जे असतात ते कसे असतात? एकरूप असतात. म्हणजे दिलेले उदाहरण आपण जर तर या स्वरूपात लिहिलेलं आहे. आणि तिसरं पाहू विद्यार्थी मित्रांनो, समद्विभुज त्रिकोणात शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो. मग कसं सुरुवात करणार? जर एखादा त्रिकोण समद्विभुज असेल, तुम्ही लिहून घ्या, आता मी इथे लिहिणार नाही. जर एखादा त्रिकोण समद्विभुज असेल तर त्या त्रिकोणाचा शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असेल. फक्त काय सुरुवात केली? जर एखादा त्रिकोण समद्विभुज असेल तर त्या त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, हेच आपल्याला आता सेमीसाठी पाहिजे आहे. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन इफ देन फॉर्म. म्हणजे हे कशात लिहायचंय? इफ देन फॉर्म मध्ये लिहायचं आहे. पहिलं, द अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रंट. मग पॅरलेलोग्रामचे अपोजिट अँगल कसे असतात? कॉन्ग्रंट असतात. मग कसं सुरुवात करायची? इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्राम. हे फर्स्ट, इफ अ quadrilateral is a parallelogram, then opposite angles, of that quadrilateral कसं असतात? ते कॉन्ग्रंट असतात. आर कॉन्ग्रंट. हे झालं फर्स्ट. आता सेकंड, द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रंट. मग हे सुद्धा कसं लिहायचं? इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल देन द डायगोनल्स आर कॉन्ग्रंट. इफ अ क्वाड्रिलॅटरल is a rectangle, if a quadrilateral is rectangle then diagonals are जे डायगोनल आहेत ते कसे असतात? तुमचे कॉन्ग्रंट असतात. आता विद्यार्थी मित्रांनो, हे तिसरं जे एक्झाम्पल आहे ते तुम्ही लिहायचं. In an isosceles triangle, the segment joining the vertex and the midpoint of the base is perpendicular to the base. हे तुम्हाला स्टेटमेंट दिले. याला आपण कंडिशनल स्टेटमेंट इफ देनच्या स्वरूपात कसं बसवायचं ते मी वाचून दाखवणार आहे, तुम्ही ते लिहायचं. If a triangle is an isosceles, then the segment joining the vertex and the midpoint of the base is perpendicular to the base. हे झालं इफ देन फॉर्म मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही हे उदाहरण लिहायचं आहे. आता याच्यातला प्रश्न दुसरा आहे, पुढील विधानांचे व्यत्यास लिहा. आता व्यत्यास कसे लिहायचे ते आपण पाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे, जर पासून तर चा भाग जो असतो त्याला पूर्वार्ध असे म्हणतो. तर पासून जो पुढचा भाग असतो त्याला उत्तरांग असं म्हणतो. पूर्वार्ध आणि उत्तरांग यांची जर अदलाबदल केली तर त्याला आपण व्यत्यास असे म्हणणार आहोत. आता इथं तुम्हाला जर तरच्या स्वरूपात जरी उदाहरण नाही दिलं तरी त्याच्यामध्ये बसवायचं. बघा, दोन समांतर रेषा
पहिलं उदाहरण. आणि त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात. मग कसं ते लिहायचं बघा, ते आपण आता बघू. जर दिलेल्या दोन समांतर रेषा आणि त्यांची छेदिका ही जर पासून तर होणारे कोन व्युत्क्रम कोन असतात. म्हणजे व्युत्क्रम कोन असतात की तरचा भाग आला आणि जरचा भाग आला. मग आता हे तरचा भाग आपल्याला पहिल्यांदा लिहायचा आहे. मग कसं लिहायचं? जर दोन रेषा आणि त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतील तर त्या दोन रेषा समांतर असतात. म्हणजे पहा, याचा व्यत्यास कसा लिहायचा ते आपण पाहू. जर दोन रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतील तर म्हणजे बघा व्युत्क्रम कोन पहिल्यांदा लिहिला आणि तर त्या दोन रेषा समांतर असतात. तर त्या दोन रेषा ज्या असतात त्या कशा असतात? समांतर असतात. म्हणजे पूर्वांग आणि उत्तरांग हा जर बदलला तर त्याला आपण व्यत्यास असे म्हणणार आहोत. दुसरं पहा विद्यार्थी मित्रांनो, दुसरं उदाहरण आपल्याला इथं दिलेलं आहे. दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या आंतरकोनांची एक जोडी पूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात. एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या आंतरकोनांची जोडी पूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात. आता कसं लिहायचं? दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या आंतरकोनांची जोडी पूरक असते. ही जरचा भाग झाला. जर दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर तर आंतरकोनांची जोडी पूरक असते. ही झालं जर आणि तर. म्हणजे ही इतरचा भाग अगोदर लिहायचा आहे. जर दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या आंतरकोनांची जोडी पूरक असते. तयार होणाऱ्या आंतरकोनांची जोडी जी असते ती कशी असते? पूरक असते. हे झालं दुसरं. आयताचे कर्ण एकरूप असतात. हे कसं लिहायचं? तर आता हे भाग तुम्ही लिहायचा आहे. मी तुम्हाला इथं सांगतो फक्त कसा लिहायचा. जर एखाद्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो चौकोन आयत असतो. जर एखाद्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो जो चौकोन असतो तर तो कोणता असतो? आयत असतो असे आपण म्हणणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हाच भाग सेमीसाठी पाहणार आहे. राईट द कॉन्व्हर्सेस ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. तर खालील स्टेटमेंटचे काय लिहा? कॉन्व्हर्सेस लिहा. आपल्याला माहिती आहे कॉन्व्हर्स म्हणजे काय? इफ पासून पुढचा भाग त्याला अँटीसिडेंट असं म्हणणार आहोत आणि देन पासून जो पुढचा भाग आहे त्याला आपण कॉन्सिक्वेंट्स असं म्हणतो. मग इथं आपल्याला कॉन्सिक्वेंट अगोदर लिहायचा आणि अँटीसिडेंट नंतर लिहायचा, म्हणून त्याला आपण कॉन्व्हर्स असे म्हणणार आहोत. फर्स्ट स्टेटमेंट. द अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट. हे तुम्हाला स्टेटमेंट दिलेलं आहे. मग आता पहा इथं आपलं इफ होईल
आणि ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रंट इथून काहीतरी देनचा भाग सुरू होईल. म्हणजे देनचा जो भाग आहे तो कसला आहे, ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रंटचा आहे. मग कसं आपण इथे लिहायचं, इफ अल्टरनेट अँगल्स मेड बाय टू लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रंट. म्हणजे हा भाग पहिल्यांदा लिहायचा. इफ बघा, इफ सुरुवात बघू आपण. अल्टरनेट अँगल्स, इफ अल्टरनेट अँगल्स मेड बाय, अल्टरनेट अँगल कुणी तयार केलं, मेड बाय टू लाईन्स, मेड बाय टू लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, and their transversals, and their transversals are congruent. हे पण कसं आहे तुमचं कॉन्ग्रंट. म्हणजे इथं कॉन्ग्रंटचा भाग लास्ट होता, इथं फर्स्ट घेतला. then the lines are parallel, then the lines are, ज्या आहेत त्या लाईन्स कशा आहेत, त्या तुमच्या पॅरलल आहेत. हे झालं पहिलं स्टेटमेंट. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दुसऱ्या स्टेटमेंट कडे जाणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, याच्यातलं सेकंड स्टेटमेंट आहे, इफ अ पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स आर सप्लिमेंटरी देन द लाईन्स आर पॅरलल. म्हणजे इफ हा इफचा भाग आला, if a pair of integral angles made by transversal of two lines are, आणि हा जो भाग येईल तो देनचा भाग, म्हणजे सप्लिमेंटरी. हो का, इथून दिले देन द लाईन्स आर पॅरलल. मग इथूनचा भाग आहे तो देनचा भाग आपल्याला अगोदर लिहायचा आहे, तर त्याला आपण कॉन्व्हर्स असे म्हणू शकतो. कसं पहा, इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल, the interior angles so formed are supplementary. If two parallel lines, if two parallel lines, if two parallel lines are intersected, are intersected by a transversal, by a transversals are congruent, then the if two parallel lines intersected by transversal, if आता इथं इंटिरियर अँगल आहे, माझ्याकडे लिहिताना वरचं येईल. इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल्स, हा भाग नाही, ट्रान्सव्हर्सल्स, द इंटिरियर अँगल्स, द इंटिरियर अँगल्स, ते जे इंटिरियर अँगल्स आहेत, इंटिरियर अँगल्स सो फॉर्म, त्याच्यामुळे काय तयार झाले तुमचं इंटिरियर अँगल्स सो फॉर्म, आणि ते जे असतात ते कसे असतात, आर सप्लिमेंटरी. बघा व्यवस्थित लिहा विद्यार्थी मित्रांनो, ते जे आहेत ते कसे आहेत, ते सप्लिमेंटरी आहेत. थर्ड, द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रंट. रेक्टँगलचे डायगोनल कसे असतात, कॉन्ग्रंट. मी इथे तुम्हाला सांगणार, ते तुम्ही लिहायचं. इफ द डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रंट, देन द क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल. एखाद्या क्वाड्रिलॅटरलचं डायगोनल जर कॉन्ग्रंट असतील तर तो क्वाड्रिलॅटरल का असतो, रेक्टँगल असतो. इफ द डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रंट, देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो लिहायचं आहे. माझ्या मते इथं प्रकरण एक संपतंय आपलं. थँक्यू, धन्यवाद विद्यार्थी मित्र.